तर पुण्यात लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर झालाय। पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र याच बालेकिल्ल्यावर भाजपनं काबीज केला होता। मात्र त्यानंतर आता काँग्रेस पुन्हा एकदा पुण्यावर आपला विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे। अनेक नेत्यांची नावंही चर्चेत आहेत, मात्र नावांची यादी अद्याप जाहीर न झाल्यानं कोणाला तिकीट मिळणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, पुण्यातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक नेमकं कोण लढवणार यासाठी वेगवेगळी नावं सध्या चर्चेत आहेत। धंगेकरांचं नाव सुद्धा आघाडीवर दिसतंय। पुण्यातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। काँग्रेसकडून मात्र उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र रवींद्र धंगेकरांचं नाव आघाडीवरती आहे। त्यांनी तयारी देखील चालवलेली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत आणि जेव्हा काँग्रेसची अधिकृत उमेदवार जाहीर होईल तेव्हा खऱ्या अर्थाने पुण्यातील निवडणुकीला रंग येणार आहे। पुण्यामधल्या मागील 2 निवडणुका या भारतीय जनता पक्षाने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या, मात्र त्याआधी काँग्रेस सातत्याने पुण्यामध्ये निवडून येत राहिली आणि काँग्रेसचा एक मोठा जो मतदार आहे तो शहरामध्ये सातत्याने दिसून आला। त्यामुळं जर रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली तर ही निवडणूक रंगतदार होऊ शकते अशी चर्चा पुण्यामध्ये। आपण भाजपच्या कार्यकर्त्यांपासून सुरुवात करूयात। मागील वेळी किंवा 2014ला देखील जो विजय मिळवलेला होता, तर आता समोर रवींद्र धंगेकर असणार आहेत, काय तयारी असणार आहे तुमची? भारतीय जनता पार्टीची बूथ लेवलपासून पूर्ण तयारी मागचे 2 महिने चालू आहे आणि आत्तासुद्धा सर्व कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जाऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत। 51% प्रत्येक बूथवर मतं मिळतील याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीची झाली आहे। त्यामुळे काँग्रेस किंवा कुठल्याही पक्षाचा उमेदवार आला तरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा 4 लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे। अच्छा, कसबा पोटनिवडणुकीमध्ये चमत्कार घडवला रवींद्र धंगेकरांनी, पुन्हा एकदा तोच चमत्कार तुम्हाला अपेक्षित आहे का? कारण आधीचं जे मताधिक्य आहे लोकसभेचं मागच्या वर्षीचं ते बरंच आहे। आपण बघितलं असेल की कसबा लोकसभामध्ये एक वाक्य गाजलं होतं, हु इज धंगेकर। पुणेकरांनी चांगली चपराक दिली आणि पुणेकरांनी सामान्य जनतेतला आणि तळागाळातलं काम करणारा व्यक्तीला आमदार म्हणून बसवलं। नक्कीच रवी भाऊला तिकीट मिळालं किंवा अजून कोणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळालं तर पुणेकर हे आजही 5-5.5 लाखाचं मतदान हे टाकतातच। काँग्रेसच्या विचारसरणीचे बरेच आहेत। आम्ही या मतदारांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला 100% नाही 101% खात्री आहे की यावेळेस आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ। संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या प्रचारामध्ये सक्रिय होत आहेत, काय दिसतंय चित्र? म्हणजे आत्ता नुकती सुरुवात आहे। कालचे तुमचे सर्वे जर बघितले तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण बोलायला गेलो तर 59% पसंती मोदींना मिळालेली आहे। आता उमेदवार कुठला जरी असला, कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी त्याची तयारी ही करावीच लागते। आमची त्याप्रमाणे 100% तयारी गेले 2 महिन्यापासून आम्ही आज इलेक्शन लागले म्हणून आज प्रचाराची तयारी करत नाही, तर आम्ही वर्षभर लोकांची कामं करत असतो। प्रचाराच्या माध्यमातून किंवा लोकांपर्यंत संपर्क वाढवण्याच्या माध्यमातून आपण ती कामं करत असतो। त्यामुळे आम्हाला असं विशेष असं होमवर्क किंवा एक्स्ट्रा काही करावं लागत नाही। जे ऑलरेडी तयारी झाली आहे तुम्ही म्हणताय, तुमचे मुद्दे कोणते असतील लोकांपर्यंत जाण्यासाठी? लोकांपर्यंत पोहोचायचं असतं। कालचाच आपला इलेक्ट्रोबॉन्डचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि तो सगळ्यात आत्ता जगातला मोठा स्कॅम म्हणून बघितलं जात आहे। एकच उदाहरण देतो, लिस्ट फार मोठी आहे की त्याला दिवस पुरणार नाही एक्सप्लेन करायला, पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सिरम इन्स्टिट्यूट कोविडच्या काळात सिरम इन्स्टिट्यूटनी 2 दिवसापूर्वी त्यांना फंड्स दिले। थोडक्यात म्हणलं तर एक हप्ता पोचवला आणि 2 दिवसात लगेच कोविशिल्डला परवानगी देण्यात आली। हे मी नाही, SBIचं रेकॉर्ड सांगतंय। आणि प्रत्येक ह्याची जर क्रोनॉलॉजी बघितली की आज कुठली नोटीस आली, हप्ता पोचला, नोटीस विड्रॉल होते। हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आज जनतेने समजून घेतला पाहिजे की जे स्वतःला एक पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे होते की आम्ही स्वच्छ आहोत आणि आज मोदी परिवार पक्ष नाही परिवार म्हणणारे, तर ह्यांचा पक्षप्रमुख हा मटका किंग निघाला। तुमचे कोणते मुद्दे असणार आहेत? भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीअण्णा मोहोळ हे पुणे शहराचे महापौर होते, स्थायी समिती अध्यक्ष होते आणि त्या काळात पुणे शहरासंदर्भात केलेली कामं ही फार महत्त्वाची आहेत। भारतीय जनता पार्टीने मागच्या 10 वर्षापासून पुणे शहरात अनेक विकास प्रकल्प केलेले आहेत। हे सर्व मुद्दे घेऊन तसेच केंद्रीय नेतृत्वाने किंवा भारत सरकारने ज्या सगळ्या योजना आणल्या
त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या सर्वसामान्य नागरिकांकडूनच या योजनांचा आम्हाला परतावा मिळेल. काँग्रेसची उमेदवारी कधी जाहीर होणार हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे सध्याचा, कारण भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यांनी कामाला सुरुवात देखील केली. हा जो प्रश्न आहे तुम्ही विचारलेला हा वरिष्ठ लेवलचा आहे, कारण की येत्या 2 दिवसातच काँग्रेस पक्षाची उमेदवारी ही डिक्लेअर होईल. आणि माझे सहकारी आत्ता लेलेंनी सांगितलं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. मला सांगू इच्छितो, पुणे शहराबाबत आपण 927 कोटी आणले म्हणून माजी केंद्रीय मंत्री पुण्याचे खासदार माजी प्रकाश जावडेकरांचा बालगंधर्वमध्ये सत्कार घेतला होता की 927 कोटी पुण्याला दिले. त्यातले आपण 927 कोटी जे आणले त्यातले किती खर्च झाले ह्याचं पण स्पष्टीकरण द्या. स्मार्ट सिटी आणली, ते प्रोजेक्ट काय आहे आत्ता स्मार्ट सिटीचं ते बंद पडलं, ते PPP तत्वावर तुम्ही विकायला काढले. म्हणजे हे जे विकास करायचं म्हणतात की आम्ही ही योजना आणली ती योजना आणली, हे सगळ्या बंद पडलेल्या योजना आहेत. स्मार्ट सिटी असेल, विकसित भारतचं नदी सुधार प्रकल्प असेल, तो पण बंद पडत चालला आहे. कुठंतरी त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत, पर्यावरणप्रेमींनी त्याच्यावर हे केलेले आहेत. म्हणजे कुठंतरी काहीतरी गाजर दाखवायचं आणि पुणेकरांना भूल थापा करायचं, पण आता ते तसं चालणार नाही. काय BRTचं आपण बघितलं काय झालं. मेट्रो जी दिसतीये ना ती मोदींच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत खासदार आणि तत्कालीन पालकमंत्री. आधी तर बेसिकली काय झालं होतं, वरून का खालून यांनी तो मेट्रोला विरोध केला, होणंच शक्य नाही. अहो यांनी UPIला विरोध केला. आज देशामध्ये सगळीकडे तुम्ही बघताय काय नदी सुधार प्रकल्प जो आहे ना त्याचा पहिला टप्पा आता बनगार्डनला सुरू आहे. काम जेव्हा सुरू होतं, आज काम सुरू झालं आणि उद्या संपलं असं होत नाही. त्याला टाईम बाउंड काम असतं ते, त्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार. तर मला तुमच्या दोघांनाही विचारायचं की इतर ठिकाणी जो विखार दिसतो प्रचारामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये बऱ्याचदा अगदी हिंसक देखील झडप होते किंवा मारामारी होते, भांडणं होतात. पुणे मात्र या सगळ्यापासून अलिप्त राहतं. पुण्यामधली एक जी राजकीय संस्कृती आहे ती पाळण्याचा दोन्ही पक्ष हे सातत्याने प्रयत्न करतात. मागच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर हे वेगळेपण यावेळी देखील जाणवेल. नक्कीच, कारण पुणे हे सुसंस्कृत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेलं असं पवित्र भूमी आहे. तिथं आजही गुण्यागोविंदाने आम्ही सगळे नांदतो. आता पुष्कर भाऊ आणि मी लहानपणापासून एकत्र शाळेत होतो. आम्ही सगळे वर्गमित्र होतो. त्यामुळं प्रचार करताना जरी कितीही शिगेला पोचला तरी संध्याकाळी चहा प्यायला आम्ही एकत्रच असणार आहे. जेवायला पण एकत्र असतो. जेवण तुमच्यातर्फे जेवण. तर हा प्रचार हळूहळू असाच पुण्यातला रंगत जाणार आहे. आणि मी जसं म्हटलं की एकमेकांवरती अगदी टोकाची टीका होणार आहे, मात्र ही टीका होत असताना एकमेकांसोबतचे जे संबंध आहेत ते कुठेही तुटणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.